राजीनाम्याच्या निराधार चर्चेला अखेर बागवान यांच्याकडूनच पूर्णविराम, खोट्या अफवा पसरविणाऱ्यांना दिला इशारा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आपला श्वास आणि ध्यास आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर शहरात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। इतकंच नव्हे तर सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी कसोशीने केलेला आहे। हे संपूर्ण शहर आणि जिल्ह्यांनी पाहिलंय। मात्र असे असताना आपली पक्षात घुसमट होत आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवून तसेच आपण कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या निराधार चर्चा घडवून आपले मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र अशा निराधार आणि चर्चा घडवून आणणाऱ्यांना आपण भीक घालत नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या निराधार चर्चेला अखेर बुधवारी पूर्णविराम दिलाय। नमस्कार, मी जुबेर बागवान, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा कार्याध्यक्ष। गेल्या 2 दिवसापासून यूट्यूब चॅनल असो, बाकीचे इतर चॅनल असतील, त्या चॅनलमध्ये जुबेर बागवान हे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशा काही बातम्या पसरवल्या जात आहेत। मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयामधून आमचे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ असतील, मी असेन, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष व सर्वसामान्य सोलापूरकरांना सांगू इच्छितो, अजितदादा हे माझे नेते आहेत, माझे आयडियल आहेत। अजितदादा हे संघर्ष यात्री आणि संघर्ष करणारे नेते आहेत। मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे। मी एक लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही। चुकीच्या बातम्या जे काही माझ्या विरोधात पसरवल्या जात आहेत, आज सुद्धा एक बातमी मी पाहिली की मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर महेश अण्णा कोटे यांची भेट घेतली। अतिशय चुकीची आणि निराधार बातमी त्या ठिकाणी पसरवली जात आहे। अजितदादा माझा श्वास आहे। जिथे अजितदादा असतील तिथे मी आणि आमचे संतोष भाऊ आम्ही असो। सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे अजितदादांनी मला दिलं होतं। 2019च्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस होती, 2019च्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी अजितदादांनी मला उमेदवारी दिली होती। महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजनच्या सदस्यपदीची जबाबदारी मला अजितदादांनी दिली होती आणि 1 डिसेंबर 2023 रोजी कर्जत रायगड येथे अधिवेशन झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे मोठे बंधू संतोषभाऊ पवार असतील, कार्याध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला दोघांना जबाबदारी दिली होती। पक्षामध्ये घुसमट आमची होत आहे, ही बालिशपणाचा कळस आहे। आम्हा दोघांना प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, आम्हा दोघांना त्या ठिकाणी फ्री हँड आम्हाला काम करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे। भरपूर मुभा आम्हा दोघांना त्या ठिकाणी दिलेली आहे। येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोकसभेची किंवा अर्थात देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे। महायुतीचा जे काही उमेदवार असेल त्याचा काम संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील। माझी विनंती आहे, माझ्या विरोधात कटकारस्थान केला जात आहे, माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो, कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये। 9 जानेवारी 2017 साली
सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर समस्त सोलापूर वासियांना माहीत आहे, पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना, सर्व फ्रंटसेच्या अध्यक्षांना माहीत आहे की संतोषभाऊ पवार आणि जुबेर बागवान यांची गोड जोडी कशी आहे. आमची दोघांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग, आमच्या दोघांमध्ये असलेला एकमत, आमच्या दोघांमध्ये असणारी समजूतदारीपणा पाहून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील, या दोघा नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाची माळ हे संतोषभाऊ पवार यांच्या गळ्यात टाकावी आणि कार्याध्यक्षपदाची माळ संतोषभाऊचे सहकारी राम रहीमची जोडी म्हणून आदरणीय अजितदादांनी संबंध सोलापूरवासियांना हे तुम्हाला दिलेलं आहे. चुकीची अफवा कोणीही पसरू नये ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो.